तुका म्हणे नको वरपंग देवा, हे देवा माझी वरपंग सेवा घेऊ नको तू, मग घेई माझी सेवा भाव शुद्ध, शुद्ध भावनेची सेवा माझ्याकडून करून घे. फार महत्वाचं आहे बरं का. नाहीतर अन्यथा ह्याच्यामधलं आणखीन महत्वाचं सांगतो थोडंसं आतमध्ये जाऊन. बघा बऱ्याच जणांचे 80-80 वर्ष, 100 वर्ष, 110 वर्ष जीवन जगतात, परमार्थही करतात, पण किंचित जर अंतकरणामध्ये फक्त भाव जर शुद्ध नसेल, भाव नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, तर कदाचित काय होतं, केलेला परमार्थ सगळा व्यर्थ जातो. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या सुनेला जर सासूनं त्रास द्यायचा ठरवला तर ती काय करायची माहिती का, पूर्वी रांजणं असायचे मोठमोठे, त्या रांजणात पाणी भरायला सुनेला लावायचं आणि त्या हळूच रांजणाला छिद्र पाडायचं रांजणाला. मग मला सांगा, आता सुनेनं कितीही जरी पाणी भरलं तर हळूहळू हळू ते सगळं पाणी काय करणार आहे, संपून जाणार आहे. तसं आपण परमार्थ करत आहोत, पण आपल्या अंतकरणातला शुद्ध भाव नसल्यामुळं आपण केलेलं सगळं विफळ होत आहे. विठाला विठाला विठाला.